राष्ट्रीय महामार्ग, ज्याला की दिंडी मार्ग म्हणून ओळखले जाते, अगदी काही दिवसामध्ये याच रस्त्यावरून वारकऱ्यांचा प्रवास होणार आहे. मात्र या घाटाची दुरुस्ती अद्यापही नाही. धारूर घाटातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून लोकप्रतिनिधी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात. जनतेची मागणी आहे की लवकरात लवकर घाटाची दुरुस्ती करा. यावर काही प्रमाणात निधी आला, मात्र याची फक्त आश्वासने मिळाल्यानंतर यावर कोणी बोलायला तयार नाही. मंडळी नमस्कार. आज आपण खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर आहोत. खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील थेटागावन फाटा ते किल्ले धारूर हा जवळपास 12 ते 14 किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. यामध्ये मागील कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे 2020 ते 22च्या दरम्यान हा रस्ता करण्यात आला. जवळपास 6 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या 6 वर्षामध्ये यामध्ये अरुंद रस्ता असून सर्वात भयंकर परिस्थितीमध्ये किल्ले धारूरचा घाट आहे. या घाटाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी या धारूर व माजलगाव व वडवणी या तिन्ही तालुक्यातून, त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, अवजड वाहनं असतात. संपूर्ण नागरिकांची मागणी आहे की या घाटाचं रुंदीकरण व्हावा. त्याचप्रमाणे हे 13 किलोमीटर जो रस्ता आहे तो व्हावा. मात्र या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. एका प्रकारे आंधळ आणि बहिर अशा प्रकारे हे लोकप्रतिनिधीची अवस्था झालेली आहे. आमदाराला आपण एक प्रकारे बहिर म्हणू शकतो, कारण त्यांना कुठलाही जनतेचा आवाज कानापर्यंत पोहोचत नाही. आणि या बीड जिल्ह्याच्या खासदाराला आपण आंधळ म्हणू शकतो, त्यांना हा घाट दिसत नाही का, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे. या ठिकाणी भरपूर प्रवासी प्रवास करतात, मात्र या ठिकाणी अनेक अपघात 1 दिवसाला 2 दिवसाला घडतात. स्थानिक लोकप्रतिनिधी यावर बोलायला तयार नाहीत. या ठिकाणी महाराष्ट्राचे दिवंगत कैलासवासी अजितदादा पवार या घाटातून प्रवास करताना या अरुंद रस्त्यावर धुनकोड फाट्याजवळ त्यांचा अपघात झाला होता. या दरम्यान याच तालुक्यातील भोगलवाडी येथील नागरिक, त्यांचा पती पत्नी यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत, माजलगाव मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके यांना कैलासवासी एक महाराष्ट्राचे आदर्श माननीय अजितदादा पवार यांनी संबंधित प्रकाश सोळंके यांना सांगितलं होतं की या ठिकाणी या घाटाचा आपण पाठपुरावा करावा. मात्र त्यानंतरही याबाबत कोणीही बोललेलं नाही. या धारूर घाटाची परिस्थिती अशी बनली आहे की या ठिकाणी आंधळ जळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती. कारण या घाटामध्ये फक्त या मतदारसंघामध्ये कोट्यावधीचा निधी येतो, मात्र हा निधी कागदोपत्री वापरला जातो, जवळच्या या ठिकाणी गुत्तेदाराला दिला जातो. मात्र या ठिकाणी जो मोठा प्रश्न आहे धारूर घाटाचा, या ठिकाणी दररोज अपघात घडतात. या ठिकाणी लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत. आपण पाहू शकता हे जे घाटाच्या बाजूने कठडे आहेत, कुठले कठडे व्यवस्थित नाहीत, पूर्ण भिंती पडल्या आहेत आणि बॅरिकेड आहे समोर. या ठिकाणी आपले जे बांधव आहेत चोरंबा येथील, त्यांनी पाठीमागे कठडे वर घेऊन बसवले होते, मात्र ते नंतर एक कठडा व्यवस्थित आहे, मात्र इकडला कठडे पडला आहेत. या घाटाच्या सुरुवातीला 500 मीटर रस्ता आहे. या 500 मीटरचा अगदी रस्ता खड्डेमय बनला आहे. एका बाजूने त्या बांधवाने चोरंब्याच्या त्या ठिकाणी मुरुम टाकला आणि दुसऱ्या बाजूने भरपूर खड्डे आहेत. या ठिकाणी जे काही बॅरिकेड आहे ते आपण या ठिकाणी उचलून ठेवण्याचा प्रयत्न करूयात. स्थानिक लोकप्रतिनिधीला आपली विनंती की या धारूर घाटाकडे आपण पाठपुरावा करावा आणि ते जनतेला न्याय द्यावा, कारण खूप भयानक परिस्थिती आहे. दररोज अपघात या धारूर घाटामध्ये घडतात. गोवर्धन बडे, SP मराठी, किल्ले धारूर, बीड. नंबरची वाळू टिपरला नंबर नाही, काय नाही, वाळू चालली.